नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचा व्याकरणाचा भाग आजच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये अलंकाराचे दोन प्रकार आहेत, शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. शब्द अलंकारामध्ये यमक, दुसरा आहे अनुप्रास आणि तिसरा म्हणजे श्लेष अलंकार. अर्थ अलंकारामध्ये आहेत उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपणहुती, व्यतिरेक आणि चेतन गुणोक्ती. या शब्द अलंकार आणि अर्थ अलंकारापैकी आजच्या तासामध्ये आपण अर्थ अलंकाराचे दोन प्रकार पाहणार आहोत. ते म्हणजे उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार. यांचा आपण आजच्या तासामध्ये काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. अलंकाराच्या संदर्भातील काही महत्त्वाचे शब्द पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यवाचक शब्द यांचा अभ्यास आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत किंवा याची माहिती आपण या तासामध्ये पाहणार आहोत. तर उपमेय म्हणजे काय की ज्याची तुलना करावयाची ते उपमेय, म्हणजे ज्या शब्दाची तुलना करायची आहे दुसऱ्याशी त्या शब्दाला आपण उपमेय असे म्हणतो. तर उदाहरणार्थ पहा, आंबा साखरेसारखा गोड आहे. आपल्याला या ठिकाणी कशाची उपमा दिलेली आहे? साखरेची. कोणाला दिलेली आहे? तर या ठिकाणी आंब्याला दिलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आंबा हे काय आहे? उपमेय आहे. म्हणजे कुणाला उपमा दिलेली आहे? आंब्याला दिलेली आहे. आणि कुणाची उपमा दिलेली आहे? साखरेची दिलेली आहे. म्हणजे आंबा हे झालं उपमेय आणि साखर हे काय झालं? तर या ठिकाणी उपमान हे झालं. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला ज्याची तुलना करावयाची ते म्हणजेच उपमेय. मग उपमेय कोण आहे? तर या ठिकाणी असणारा आंबा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की उपमेय म्हणजे काय याची आपल्याला थोडक्यामध्ये माहिती मिळालेली आहे. त्यानंतर आहे उपमान. ज्याच्याबरोबर तुलना करायची ते उपमान. आता ज्याच्याबरोबर तुलना, कुणाबरोबर तुलना केलेली आहे? साखरेबरोबर तुलना केली. कुणाची केलेली? आंब्याची केलेली आहे. म्हणजे साखर काय आहे? उपमान आहे. म्हणजे आपल्याला दोन गोष्टींची या ठिकाणी माहिती झाली. म्हणजे उपमेय आणि उपमान या दोन गोष्टींची आपल्याला माहिती या तासामध्ये मिळालेली आहे. यानंतर आपण समान धर्म, दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील असलेला समान गुणधर्म. आता या ठिकाणी समान गुणधर्म कोणता आहे? साखरेमध्ये आणि आंब्यामध्ये. तर साखरेमध्ये आणि आंब्यामध्ये असणारा समान गुणधर्म म्हणजे तो कोणता आहे? तर गोडवा, म्हणजे गोडपणा. हे आंबा हा देखील गोड आहे आणि साखर तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की साखर कशी आहे? गोड आहे. म्हणजे दोघांमध्ये साम्य असणाऱ्या कोणता घटक आहे? तर गोडपणा आहे. म्हणजे समान धर्म दोघांमध्ये असलेला आपल्याला समजतो. म्हणजे दोघांमध्ये असलेला समान गुणधर्म कोणता आहे? तर गोडपणा हा दोघांमध्ये असणारा, म्हणजे आंब्यामध्ये आणि साखरेमध्ये असणारा गोडपणा हा आपल्याला याच्यातून म्हणजे माहिती होतो. यानंतर साम्यवाचक शब्द. वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द होय. म्हणजे दोघांमध्ये साम्य दाखवण्यासाठी कोणता? सारखा. म्हणजे याच्या आपण पाहतो की याच्यासारखाच तो आहे. म्हणजे दोन्ही कसे आहेत? सारखे आहेत. म्हणजे याच्यातही काही कमतरता नाही आणि त्याच्यातही काही कमतरता नाही. म्हणजे दोन्ही कसे आहेत? सारखे आहेत. असं आपण या ठिकाणी काय करतो? साम्य दाखवण्यासाठी सारखा हा शब्द या ठिकाणी वापरतो. म्हणजे दोघांमध्ये सारखेपणाच आहे, हे दोघेही काही वेगळे नाहीत. यासाठी आपण साम्यवाचक शब्द वापरतो. आणि तो कोणता आहे साम्यवाचक शब्द? तर तो सारखा हा साम्यवाचक शब्द आहे. त्यानंतर आपण खालील उदाहरण पाहणार आहोत. तर त्या उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यवाचक शब्द आपल्याला काय करायचं आहे? ओळखायचं आहे. म्हणजे काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणामध्ये आपल्याला उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यवाचक शब्द आपल्याला काय करायचे आहेत? ओळखायचे आहेत. आणि म्हणजे तुम्हाला त्याचा सराव होण्यासाठी तुम्ही स्वतः त्या शब्दांचा सराव करावा आणि त्या माध्यमातून आपल्याला
समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यवाचक शब्द आपल्याला ओळखायचे आहेत हे तुम्ही आपल्या वहीमध्ये इतर वाक्य सोडवल्याच्या नंतर आपल्याला समजणार नाही. तर पहिलं हे उदाहरण आहे, आईचे प्रेम सागरासारखे असते. आता याच्यामध्ये कुणाला उपमा दिलेली आहे? आईला दिलेली आहे. आणि कशाची उपमा दिलेली आहे? सागराची दिलेली आहे. म्हणजे आईला उपमा सागराची दिलेली आहे, पण कशाच्या संदर्भात दिलेली आहे? प्रेमाच्या संदर्भात दिलेली आहे. म्हणून आई हे उपमेय आहे, सागर हे उपमान आहे, आणि समान धर्म कोणता आहे? तर दोघांमध्ये प्रेम हे समान धर्म आहे, आणि त्या दोघांमध्ये साम्यवाचक शब्द जो आहे तो सारखे हा या ठिकाणी आपल्याला वरील उदाहरणामध्ये पाहता येईल. त्याच्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे, आमच्या गावचे सरपंच कर्णा सारखे दानशूर आहेत. आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत. या उदाहरणामध्ये सरपंचांना उपमा दिलेली आहे. कशाची दिलेली आहे किंवा कोणाची दिलेली आहे? कर्णाची दिलेली आहे. म्हणजे कर्ण जसा दानशूर होता तसेच कोण आहेत? सरपंच आहेत. म्हणजे सरपंच या उदाहरणामध्ये काय आहेत? तर उपमेय आहेत, आणि कर्ण काय आहे? तर उपमान आहे. आणि या दोघांमध्ये समान गुणधर्म जो आहे तो म्हणजे दानशूरपणाचा समान गुणधर्म. म्हणजे कोणामध्ये? सरपंचामध्ये आणि कर्णामध्ये जो समान गुणधर्म आहे तो म्हणजे दानशूरपणाचा समान गुणधर्म आहे. आता साम्यवाचक शब्द कोणता आहे? तर या उदाहरणामध्ये साम्यवाचक शब्द जर कोणता असेल तर तो म्हणजे सारखे हा साम्यवाचक शब्द या उदाहरणामध्ये आलेला आहे. आता तिसरं उदाहरण जे आहे ते तिसरं उदाहरण म्हणजे कोणता? तर राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे. आता इथे उपमा कोणाला दिलेली आहे? राधाला दिलेली आहे. तर कोणाची उपमा दिलेली आहे? तर इथे कोकिळेची उपमा दिलेली आहे. आता इथे उपमेय कोणता असेल? तर राधा आहे, आणि उपमान कोणता असेल? तर कोकिळा हे उपमान आहे. आणि त्या दोघांमध्ये देखील समान कोणता गुणधर्म असेल तर तो म्हणजे मधुर हा दोघांमध्ये. म्हणजे कोकिळा देखील मधुर आवाजामध्ये गाते, आणि राधा देखील आता कशी गाते? मधुर आवाजामध्ये गाते आहे. म्हणजे दोघांमध्ये असणारा समान गुणधर्म जो आहे तो मधुर आवाज हा दोघांमध्ये समान गुणधर्म आहे. आणि इथं साम्यवाचक जो शब्द या उदाहरणामध्ये असेल तर तो कोणता आहे साम्यवाचक शब्द? तर तो आहे सारखा. हा साम्यवाचक शब्द या उदाहरणामध्ये आलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे दोघांमध्येही सारखापणा आहे. आतापर्यंत आपण उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यवाचक शब्द यांची आपण माहिती करून घेतली. म्हणजे आपल्याला ते समजलेलं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत की अलंकारा म्हणजे अर्थालंकाराचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे उपमा अलंकार. याची आपण माहिती पाहणार आहोत. तर उदाहरणात बघा, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. म्हणजे सावळाच रंग तुझा पावसाळी म्हणजे कुणाचा सावळा रंग आहे? तर आपल्याला माहिती आहे की सावळा रंग कोणाचा आहे? देवाचा. आणि कोणता देव आहे सावळा? तर कृष्ण हा सावळा आहे, आणि त्याचा रंग कसा आहे? पावसाळी नभापरी. म्हणजे या चौकटीमध्ये आपल्याला ती चौकट जी पूर्ण करायची आहे. तर उपमा कोण असेल? उपमेय कोण असेल? तर उपमेय आहे देव किंवा कृष्ण हा उपमेय आहे. म्हणजे कृष्णाला उपमा कशी दिलेली आहे? पावसाळी ढगांची. म्हणजे नभ म्हणजे कोण? ढग. तर या ढगांची उपमा दिलेली आहे. म्हणजे उपमेय कोण आहे? कृष्ण आहे. तर उपमा कोण आहे? पावसाळी नभ आहेत म्हणजे ढग आहेत. आणि त्यानंतर समान धर्म जो आहे तो म्हणजे कोणता समान धर्म असेल त्यांच्यामध्ये? तर सावळेपणा. म्हणजे कृष्णही कसा आहे? सावळाच आहे. आणि पावसाळी ढग कसे आहेत? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते काळेच असतात आणि म्हणजे सावळेच असतात. आणि या उदाहरणामध्ये साम्यवाचक शब्द जर कोणता असेल तर परी हा साम्यवाचक शब्द या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतो आहे. म्हणजे परी
हा शब्द साम्यवाचक शब्द या उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे प्रस्तुत उदाहरणात तुझा रंग याला पावसाळ्यातल्या नभाची उपमा दिल्यामुळे इथे उपमा अलंकार झाला आहे. म्हणजे कशाला, तर देवाला पावसाळी नभांची काय दिलेली आहे, उपमा दिलेली आहे, म्हणून हा उपमा अलंकार होतो. हे आपल्याला या वरील उदाहरणावरून काय होते, माहीत होते. उपमा अलंकाराचं दुसरं उदाहरण आहे, कमला परी मिटती दिवस उमलुणी तळ्यात. या ठिकाणी प्रस्तुत उदाहरणामध्ये दिवस उगवणे, मावळणे या क्रियेला कमळाचे उमलणे, मिटणे याची उपमा दिलेली आहे. म्हणजे दिवस उगवतो आणि मावळतो, म्हणजेच त्याची जी क्रिया आहे ती कशासारखी आहे, कमळासारखी आहे. म्हणजे कमळ हे दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मात्र कमळाचं काय होतं, तो मिटतो. म्हणजेच दिवस आणि कमळ या दोघांच्याही क्रिया कशा आहेत, सारख्या आहेत. आणि म्हणून दिवसाला कशाची उपमा दिलेली आहे किंवा दिवसाची कशाबरोबर तुलना केलेली आहे, तर कमळाबरोबर तुलना केलेली आहे. आणि म्हणून दिवस उगवणे किंवा दिवस हे काय आहे, उपमेय आहे आणि कमळ हे काय आहे, उपमान आहे. आणि दोघांमध्ये सारखी क्रिया म्हणजे दिवस आणि कमळ यांच्यामध्ये समान गुणधर्म कोणता आहे, मिटणे आणि उमलणे, आणि दिवसाचं काय, उगवणे, ह्या दोन्ही क्रिया दोघांमध्ये सारख्या आहेत. आणि या ठिकाणी जो काही साधर्म्यवाचक शब्द जो आहे तो सारखे वापरण्याऐवजी या ठिकाणी काय वापरला आहे, परी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजेच अशा पद्धतीनं हे उपमा अलंकाराचे उदाहरण आहे. त्यानंतर आपण उपमा अलंकाराची व्याख्या पाहणार. दोन वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो. म्हणजे दोन वस्तूतील जे काही साम्य आहे ते चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येते. उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, परी यापैकी शब्द हे उपमा अलंकारामध्ये येतात किंवा ते वाक्यामध्ये वापरले जातात. म्हणजे खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचे आहे. तर आपण या ठिकाणी उदाहरण पाहणार आहोत की मेघासारखे तो श्याम सावळा. आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द आणि या साधर्म्य आपल्याला ओळखायचं आहे. तर मेघासारखे तो श्याम सावळा. आता इथे कोणाची तुलना कोणाबरोबर केलेली आहे हे आपण अगोदर ओळखायचं आहे. कोणाची तुलना कोणाबरोबर केली. आता इथे श्यामची तुलना कोणाबरोबर केलेली आहे, तर मेघाबरोबर केलेली आहे. आणि श्याम कसा आहे, सावळा आहे, आणि मेघ हे देखील कसे आहेत, सावळे आहेत. म्हणून श्याम हा काय आहे, तर उपमेय आहे, आणि मेघ काय आहेत, तर हे उपमान आहेत. आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्येही समान जो गुणधर्म आहे म्हणजे तो कोणता असेल, तर सावळा. आणि साधर्म्यवाचक शब्द जर कोणता असेल तर सारखे. या उदाहरणावरून आपल्याला उपमेय, उपमान आणि साधर्म्यवाचक शब्द यांची काय होते, ओळख होते. आणि त्यानंतर जे दुसरं उदाहरण जे आहे ते म्हणजे त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. त्याचं अक्षर कसं आहे, मोत्यासारखं आहे. आता इथे अक्षराची तुलना म्हणजे अक्षराला उपमा दिलेली आहे. म्हणजे अक्षराची तुलना कोणाबरोबर केलेली आहे, तर मोत्याबरोबर केलेली आहे. म्हणजे इथे काय आहे, अक्षर काय आहे, तर उपमेय आहे, आणि मोती काय आहेत, तर इथे उपमान आहेत. म्हणजे अक्षराला मोत्याची उपमा दिलेली आहे, म्हणून अक्षर काय आहे, उपमेय आहे, आणि मोती काय आहेत, तर उपमान आहेत. आता इथे साधर्म्यवाचक शब्द जो कोणता असेल तर तो कोणता असेल, तर सारखे. म्हणजे समान गुणधर्म दोघांमध्ये कोणता आहे, सुंदर आहे. आणि साधर्म्यवाचक शब्द कोणता आहे, तर या ठिकाणी सारखे. तर या दोघांमध्ये मोती आणि अक्षर यांच्यामध्ये समान गुणधर्म कोणता असेल, तर तो या ठिकाणी सुंदरता किंवा सुंदर
हे दोघांमध्ये समान गुणधर्म आहे. आणि म्हणून वरील वाक्यावरून आपल्याला असे दिसून येते की अक्षर हे मोत्यासारखे सुंदर आहे, म्हणजे मोत्याची उपमा या ठिकाणी अक्षराला दिलेली आहे. यावरून आपल्या उपमा अलंकाराची संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि असेच अनेक उदाहरणं आहेत की जे काही आपल्या पुस्तकामध्ये आहेत, ते पुस्तकामधील उदाहरणं मिळवून त्याचे वाक्य जे आहे ते सोडवायचं आहे. त्याच्यामध्ये असणारं उपमेय, उपमान, समान धर्म, साधर्म्यवाचक शब्द असे विविध वाक्याच्या मधून हे शब्द आपल्याला मिळवायचे आहेत आणि ते सोडवायचे आहेत. म्हणजेच आपल्याला उपमा अलंकार समजेल तो सरावाने. अलंकाराचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार. आणि या उत्प्रेक्षा अलंकाराच्या काही कृती आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ, हा आंबा जणू साखर वाटेल तुम्हाला. वरील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द हे आपण शोधणार आहोत. तर आपण उपमा अलंकारामध्ये पाहिलं की समानता आहे, म्हणजे सारखेपणा आहे. परंतु इथं जणू काय आहे, आंबा जणू साखरच वाटेल तुम्हाला. म्हणजे इथं आंब्याची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? साखरेबरोबर केलेली आहे. म्हणजे आंबा जणू काय आहे, साखरच आहे. म्हणजे दोघांमध्ये सारखंच, म्हणजे तेच आहे. म्हणजे आंबा म्हणजेच कोण आहे? साखरच आहे, जणू साखरच. अशा प्रकारे समानता, सारखेपणा न दाखवता ते दोन्ही एकच आहे, अशा पद्धतीनं उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय केलं जातं? दाखवलं जातं. म्हणून उपमेय काय आहे? तर या ठिकाणी आंबा आहे. आणि आंब्याची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? साखरेबरोबर केलेली आहे. म्हणून साखर काय आहे? उपमान आहे. आता इथं साधर्म्यवाचक शब्द कोणता असेल? तर हा जणू हा साधर्म्यवाचक शब्द आहे. म्हणून वरील उदाहरणातील मधील उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन केले असल्यामुळे इथे उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे. जणू उपमानच आहे म्हणजे ते दोन्ही काही एकच आहेत, त्यांच्यामध्ये कुठलाही वेगळेपणा नाही. अशा प्रकारचं जिथे वर्णन केलेलं असतं तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. आपण उपमा अलंकारामध्ये पाहिलं की तो त्याच्यासारखा आहे, म्हणजे तसा दिसायला आहे. परंतु इथे काय म्हणतात की जणू तोच आहे, म्हणजे आंबा जणू साखरच आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये वेगळेपणा काही नाही, ते दोन्ही एकच आहेत, तशाच पद्धतीचे आहेत. अशा पद्धतीचं या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय केलं जातं? भासवलं जातं. म्हणून आपण खालील कृती करणार आहोत. म्हणजे उदाहरणं आणखीन आहेत, ते उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्यामध्ये उदाहरण आहे, गरगर फिरे विमान, हलवणी पंख उडत नभी, हे पक्षीच जणू महान. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिसतंय की गरगर फिरे विमान, हलवणी पंख. म्हणजे ज्यावेळेस विमान हवेमध्ये असतं किंवा हवेमध्ये उंच उंच भरारी घेतं, त्यावेळेस ते कवीला कशासारखे भासतात? पक्षासारखे भासतात. म्हणजे जणू ते काय आहेत? पक्षीच आहेत. पक्ष्यांचा जो काही थवा असेल किंवा पक्षी असतील ते काय करतात? विमान म्हणजे ते पक्षीच आहेत, अशा प्रकारची जाणीव कुणाला होते? या कवीला होते. आणि म्हणून इथे उपमेय काय असेल? तर विमान आहे. आणि उपमान काय आहे? पक्षी आहेत. आणि साधर्म्यवाचक शब्द कोणता असेल? तर या ठिकाणी जणू हा या उदाहरणामध्ये साधर्म्यवाचक शब्द आहे. उत्प्रेक्षा अलंकाराचं दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत. तारांगण ही स्पष्ट बिंबले, स्नाना जणू हे मुनी अवतरली. तर तारांगणाची तुलना कुणाबरोबर केलेली आहे? तर मुनीं बरोबर या तारांगणाची तुलना केलेली आहे. म्हणजे तारांगणाला कशाची उपमा दिलेली आहे? मुनीची उपमा दिलेली आहे. म्हणून तारांगण हे काय आहे? तर उपमेय आहे. आणि मुनी काय आहेत? उपमान आहेत. आणि साधर्म्यवाचक शब्द कोणता असेल? तर तो म्हणजे जणू हा साधर्म्यवाचक शब्द आहे. म्हणून उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आता या कल्पनेमध्ये कोणते शब्द वापरले जातात अलंकारात? या तर जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे हे शब्द या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये येतात. म्हणजे कल्पना केलेली आहे. आणि
ती कल्पना या शब्दाने काय केली जाते, दाखवली जाते. तर ते शब्द आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे अनेक वाक्य आपण पाठ्यपुस्तकामधून शोधायचे आहेत आणि ते शोधल्याच्या नंतर त्याच्यामध्ये उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द हे शोधून आपण आपल्या वहीमध्ये त्याची काय करायची आहे, नोंद घ्यायची आहे. तर या आजच्या तासामध्ये आपण 2 अलंकाराची माहिती घेतलेली आहे. तर पुढील तासामध्ये आपण रूपक अलंकार याची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.